माझं नाव सौ आलेस वागचौरे. वागचौरे. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे टोटल? माझे 2 मुलं, 1 मुलगी. मुलांचे लग्न झाले, ते वेगळे राहतात. ओके. आणि किती जनावर आहे टोटल तुमच्याकडे? आमच्याकडे आता सध्या 10 म्हशी आहे आणि 8 गाय आहेत आणि बाकी छोटे पिल्ल आहेत. अच्छा. तर त्यांचं जे खाद्य वगैरे जे आहे ते तुम्ही बाहेरून मागवतात की त्याला रानामध्ये सोडतात? नाही, म्हणजे बाहेरून पण मागवतो आम्ही त्यांचं खाद्यपदार्थ आणि त्यांना थोड्या वेळासाठी आम्ही जंगलात पण सोडतो चरायला. अच्छा, ओके. आणि त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह चालतो? हो, आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरच चालतो, बाकी दुसरं काही नाही. अच्छा. तर आता उद्या जी घटना झाली रात्री, जी तुमच्या गाय होती ना ती? हो, गाय होती. तिला पोटामध्ये बाळ असताना तिला बेशुद्धीचं जे इंजेक्शन देऊन ब्रेड खायला घातलं, त्याच्यामुळे ती बेहोश होती आणि आम्ही तिला प्रथम उपचार केला. त्याच्यानंतर ती थोडी शुद्धीवर आली. तर आता ती आहे, पण एक गाय आमची अजून पण भेटली नाही, जी सफेद खिल्लार गाय आहे ती अजून मिळाली नाही. अच्छा. त्या गायची किंमत काय असेल अंदाजे? 60-70 हजार असेल. म्हणजे 60-70 हजाराच्या आसपास त्या गायची किंमत असेल. तिला बच्चे होणार होतं, ती हरवली. ती पण. अच्छा, म्हणजे ती गाय प्रेग्नेंट होती? हो, प्रेग्नेंट होती. अच्छा. ती गाय अजून म्हणजे लापता आहे, म्हणजे ती अजून भेटलेली नाहीये? पूर्वी पण आमचे खूप म्हणजे जनावर आमचे मिसिंग झाले, पण आम्हाला वाटलं की ते रस्ता भटकत असतील आणि ते कुठे जात असतील असं आम्हाला वाटलेलं. अच्छा. त्या कारणाने तुम्ही कंप्लेंट केली नाही? हो, आम्ही कंप्लेंट केली नाही आणि एकदा करण्याचा प्रयत्न केला, पण ते पोलीस लोक बोलले की बाई आम्ही माणसांना शोधायचं की जनावरांना शोधायचं. त्याच्यानंतर आम्ही गेलो नाही. आम्हाला वाटलं की रस्ता भटकून कुठे गेले असतील, त्याच्यामुळे आम्ही शोधाशोध केली पण भेटलेच नाही. परंतु काल जेव्हा त्या मुलाने बघितलं ब्रेड चारताना. कुठल्या मुलाने बघितलं? त्याचं नाव तुषार लोंढे म्हणून येतो. म्हणजे आपल्या इकडचंच आहे का, या परिसरातला? मध्ये राहतो. त्याच्या आणि आमचे जनावर संगतीत चारतात. अच्छा, ओके ओके. कधी त्याचे जनावर आम्हाला दिसले ते आम्ही त्यांना सांगतो आणि आमचे पण दिसले तर तो सांगतो. त्यांनी फोन करून माझ्या मुलाला सांगितलं तुझ्या गायीला कोणतरी ब्रेड चारतंय. अच्छा. हा गेला तोपर्यंत एक गाय तर बेहोश झाली होती. त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांनी मिळून त्या. मग सर्वात प्रथम पोलिसांना प्राथमिक सर्वात पहिले माहिती कोणी दिली? मी गेले होते. तुम्ही कॉल केलेला का? कुठल्या नंबरवर कॉल केलेला? मी नंबरवर डायरेक्ट मी गेले होते. अच्छा. पोलीस स्टेशनला तुम्ही गेलेला आणि तिथून मग तुम्ही पोलीस स्टाफ घेऊन आले तिथे आणि त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ती गाय बेशुद्ध दिसली. मग त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट केली? हो, ट्रीटमेंट केली. एक प्रथम उपचारासाठी एक जे म्हणजे त्यांचं नाव मला माहिती नाही, परंतु ते डॉक्टरांच्या इथं काम करतात, त्यांनी बघितलं आणि त्यांना प्रथम उपचार केला आणि ते बोलले की ती शुद्धीत येईल, थोडा वेळ लागेल. आता गायची कंडिशन कशी आहे? ती बसलेली आहे. ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती थोडी अस्वस्थ. म्हणजे डॉक्टरचं काय बोलणं आता? गाय म्हणजे काय आता प्रॉब्लेम नाही ना तिला? प्रॉब्लेम तर नाही, पण थोडं विकनेस आलाय. तरी पण आता प्रिकॉशन घ्या त्या गायचं तुम्ही. आणि राहिली दुसरी गोष्ट, जो आरोपी जमा झाला तो आरोपी जमा झाला, तो आरोपी कोणाच्या ताब्यात लागला? म्हणजे तुमच्या हाती लागला की पोलिसांच्या हाती लागला? नाही, पब्लिक लोकांनी पकडलं त्याला. पब्लिकने पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं त्याला. मग पोलिसांनी त्याला विचारपूस केला असता तर त्यांनी काय लोकांची नावं सांगितली आहे? ते पोलिसांना तो बोलला की हो मी गौ हत्या, असं पोलीस बोलत होते. त्यांचं नाव मला नाही माहिती. 2 लोकांचे नाव त्यांनी सांगितले, बाकीचे फरार आहेत. हो, म्हणजे 2-3 जण होते ना, त्यापैकी एकच भेटलेलं आहे. तर ते बोलले की 2 जण होते माझ्या बरोबर आणि ते पळाले. अच्छा, ते पळाले. म्हणजे बाकीच्या लोकांचा आता पोलीस कसून चौकशी करत आहे आणि शोध घेत आहे. तर आता तुम्ही जे जनावर आता सोडणार, तर सोडल्यानंतर तुमचं आता पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? मी त्यांना विनंती करेल, जसं काल आम्हाला सहकार्य केलं, इथून पुढे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि याच्या पुढे असे प्रकार होऊ नये, त्याच्यासाठी जास्तीत जास्त पोलिसांचा पहारा पण असायला पाहिजे आणि जे पोलीस फिरतात. अच्छा, म्हणजे त्यांचे बीट मार्शलचे जे आहेत त्यांचे राउंडिंग वाढलं पाहिजे. त्यांचे वाढलं पाहिजे. येता जाता लोकांनी थोडं म्हणजे लोकांना सहकार्य होईल.
ओके. आणि नाही तुम्ही बरोबर बोलतायत, पण आता तुम्ही आता ज्या परिसरामध्ये राहतात हा राहण्याचा परिसर आहे, हो. त्याच्यामध्ये बीट मार्शल तरी ठीक आहे, चला पोलिसांचं काम आहे, ते येतात जातात, पण तुमची जनावरं आता कुठल्या एखाद्या रानामध्ये घुसली तर ते पोलिसांच्या मागे तर जाऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये तुम्ही पण थोडीशी प्रिकॉशन घ्यायची. आणि जिथं आपण जर जनावरांना आपण सोडलं पाहायला, तर तिथं आपला कुठला तरी एखादा पर्टिक्युलर माणूस ठेवायचा आणि नंतर मग आपण आपल्या गोठ्यात येऊन तो बांधून ठेवायचा, कारण त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो. तर सर्वच दोष आपण दुसऱ्यांना देऊन नाही, मतलब नाहीये. नाही. पण याचा अर्थ ठीक आहे, पोलीस त्यांचं काम करतात आहे आणि तुम्ही तुमचं कामही केलं पाहिजे. तुमची पण एक जिम्मेदारी, कारण जनावर तुम्ही पाळतात, जरूर. ठीक आहे. आणि ज्यांनी जी चुका केली त्यांना शिक्षा 100% भेटणार आहे. पोलीस एकदम कसून चौकशी करतात आहे. माझं पोलीस स्टेशन मध्ये सिनियर साहेबांशी बोलणं झालं, एसीपी साहेबांशी बोलणं झालं. साहेबांनी एकदम गस्त वाढवलेली आहे. त्यांना 100% ते पकडणार आणि त्यांना जास्तीत जास्त कठोरात शिक्षा त्यांना देण्याचे ते प्रयत्न करतील. आणि त्याचा निर्णय तुम्हाला म्हणजे रिझल्ट लवकरात लवकर भेटेल याची म्हणजे मी चौकशी केली असता मला त्यांच्याकडून हा रिझल्ट भेटलेला आहे. आणि तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं? पोलीस बोलले की आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू आणि त्यांना नक्कीच आम्ही पकडू. आणि आम्ही बोललो की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण याच्या पुढे असे प्रकरण व्हायला नको, जेणेकरून लोकांना त्रास होईल आणि प्राण्यांना सुद्धा त्रास होतो ज्या औषधामुळं. त्याच्यामुळे असे प्रकार घडायला नाही पाहिजे. हा, शेवटी प्राणी पण एक जीव आहे. आणि हे जे करतात ना, यांची मानसिकता जी आहे ना, ती फक्त आणि फक्त म्हणजे माणूस आणि जनावर यांच्यासाठी काहीच नाहीये. तर आपण एक प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आणि आपला उदरनिर्वाह आपल्या मशीनवर, गायींवर, बैलांवर जे होतं, तर आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आपण काळजी घेतली पाहिजे त्या सर्व गोष्टीची. आणि माझा बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की याच्या पुढे काहीही झालं तर मी तुम्हाला माझा स्वतःचा पर्सनल नंबर देतो, माझा पर्सनल म्हणजे माझे चॅनलचे नंबर देतो. काय असेल तर तुम्ही आम्हाला कधीही कॉल करा, आम्ही कधी तुमच्या मदतीसाठी धावून येईन. आणि पोलीस तर तुमच्यासाठी 24 तास तत्पर कार्यरत आहेतच. आणि याच्यानंतर तुम्ही ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये एक अप्लिकेशन सुद्धा करू शकता की बाबा तुम्ही गेटवर जी येणारी जाणारी जी लोक आहेत त्यांच्यावर जर तुम्ही वॉच ठेवली तर बाहेरची जे येणारी जे चोर लोक आहेत, जशी की गाड्यामध्ये जनावर घेऊन चालली, यांना कसं काय समजत नाही, या गोष्टीवर तुम्ही एखादं तक्रार पत्र. स्पीड न्यूज भारत.